शिक्षकाने 2 मुलींना एक्स्ट्रा क्लासेससाठी बोलवलं आणि नको ती कृत्य करणाऱ्या नराधमाचं पितळ उघडं कसं झालं, त्या दुपारी काय घडलं, पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ। पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या क्लासेसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावून मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची माहिती समोर येताच शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चेतन चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही, तुला सोडवण्यासाठी घरी येतो असं आरोपी म्हणाला, पण मला मावशीकडे जायचं आहे असे सांगून तिने सुटका करून घेतली। नराधम शिक्षकाच्या तावडीतून स्वतःची सुटका केल्यानंतर पीडित मुलीने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। सांगायचं झालं तर देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे। राज्यात डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असताना राज्यातील इतर कोपऱ्यातून देखील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। फक्त बाहेरच नाही तर घरात, शाळेत, क्लासेस आणि कामाच्या ठिकाणी देखील महिलांना नको त्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे।